आताचा हा कलाकारांचा जो प्रकार आहे, आता आपण काल परवाचं जे गेवराईचं प्रकरण बघितलं, एक उच्च शिक्षित तरुण उपसरपंच असं नाव असलेला एक लोकनेता त्यांनी या कला केंद्राच्या महिलेच्या नादी लागून किंवा नर्तिकेच्या नादी लागून आत्महत्या केल्याचा एक घटना घडली। तर अशीच घटनाचं जे बाब आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा प्रकार वाढत चाललेला आहे किंवा हा व्यवसाय वाढत चाललेला आहे। त्याच्यामध्ये मग बरेच घरातले पुरुष काय करतात की बाबा इकडे दिवस रात्र कष्ट करतात आणि मग तिकडे नेऊन पैशाची उधळण करतात। त्यामुळे एकतर संसार प्रपंच हा जाणारा लागत चाललेला आहे आणि विनाकारण जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती या ठिकाणी वाढत चाललेली आहे। तर ह्या कलाकारांना कुठेतरी आळा बसावा आणि त्यामधून ह्या ज्या नर्तिका आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं। या संदर्भामध्ये जर काही उपाययोजना जर शासनाला करता येत असतील तर त्यांनी ते पुढाकार घेऊन करावा आणि जो समाज कुठेतरी विकृत प्रवृत्तीकडे चाललेला आहे त्याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी याच्याकडे वाटचाल करणं किंवा या गोष्टीचा पाठपुरावा करणं, यासाठी आम्ही सरकारला किंवा जे काही लोकनेते आहेत त्यांना असं एक विनंती करतो की या कला केंद्रांना पुढे वाढवू न देता किंवा आहेत या ठिकाणी स्थिर ठेवावं, दुसऱ्या कुठल्या कला केंद्रांना परवानगी देऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।